मी आहे हर्षदा. फ्लॉमेझिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. काही दिवसांपूर्वी ना मला एक डीएम आलेला, ठीक आहे, आणि त्याच्यात मला असं विचारलं की यार तुझा कॉन्फिडन्स इतका चांगला आहे, तू म्हणजे अशी बेधडक काही पण बोलतेस आणि स्टोरीज टाकते आणि यू आर सो कॉन्फिडंट इन युअर स्टोरीज आणि तुझे बोलणं, तुझा व्हिडिओज, हाऊ डू यू मॅनेज टू डू दॅट. पण तर मी थोडासा विचार केला आणि आय ऑब्विसली टेक इट ॲज कॉम्प्लिमेंट की या आय मीन थँक्स, आय मीन ऑल दॅट फ्लिपिंग अँड ऑल हॅपन. बट देन शी वॉज लाईक नो, आय मीन व्हेरी सिरियसली, व्हॉट boosts your confidence? Like, tell me, give me some tips. I'm like, not anything that is on the top of my mind right now, but if you want I can make video about it. So here I am making a video on demand of only 2 people. I won't lie, but if 2 of you also, even if two of you are watching this and 1 of you getting output, a productive output out of this, then I'll be very, very, very much happy about it. So without a further ado, let's get into the video. Moving on, topics of how to boost the confidence. Literally I have no clue काय करतात. मी ह्याचं काय कधी पुस्तक वाचलं नाही आणि काय, as you guys know, I told you. तर मी ऑफिस मध्ये बसल्या बसल्या कागदाच्या एका चिठोऱ्यावर हे सगळं पॉइंट्स काढलेत आणि आय डिस्कस विथ माय कॉलिग्स आणि लाईक थॉट अँड ब्रेनस्टॉर्म आणि हाऊ दॅट हॅपन्स. आणि मग बाकीच्यांना पण हा प्रश्न पडला की तू म्हणजे ना अवघड आहे. आणि देन आय स्टील वॉज लाईक की दिस इज स्टील नॉट द पॉइंट ऑफ डिस्कशन. द पॉइंट ऑफ डिस्कशन इज टेल मी पॉइंट. सो आय हॅव legit 5 points. I'm gonna tell you this one by one. And now moving on. Now the first point is self-confidence. I mean, how to boost a confidence मध्ये पहिला पॉइंट असू शकतो develop your self-confidence. I'll tell you how. So what you have to do is a SWOT analysis. आता हे सगळं तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी ऐकलं असणार. मी ह्याच्यात काहीच नवीन सांगत नाही, फक्त कसं अप्लाय करायचं हे सांगते. ठीक आहे, तर आपल्याला माहित असतं आपली स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेस काय आहेत, आपल्याला आयुष्यात काय ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत किंवा असणार आहेत, किंवा आणि आपले थ्रेट्स काय आहेत, की कोण म्हणजे आता अर्थात तुमचे कॉम्पिटिटर्स, आपले कॉम्पिटिटर्स, भाऊ बहीण, जे पण काही कलिग्स और पियर, एव्हरीथिंग इज युअर कॉम्पिटिशन, दॅट इज युअर थ्रेट इफ यू थिंक सो. पण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून एका गोष्टीवर फोकस करायचं आहे, जे आहे स्ट्रेंथ. आता मी असंच एक आर्टिकल वाचता वाचता कम अक्रॉस दिस की असं विचारलेलं की व्हॉट वुड यू प्रिफर, स्ट्रेंथनिंग व्हॉट इज युअर स्ट्रेंथ ऑलरेडी, और वुड यू प्रिफर वर्किंग ऑन युअर वीकनेसेस. सो कसं ना, इतक्या फास्ट जगात जिकडे सगळं काही दर मिनिटाला बदलतंय, तुम्हाला तुमच्या वीकनेसेसवर काम करायला ऍक्च्युअली खूप जास्त टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल आणि इन सम केसेस तुम्हाला पैसे पण इन्व्हेस्ट करावे लागतील. तर इन्स्टेड ऑफ वर्किंग ऑन युअर वीकनेसेस, why don't we work on the strengths that we have already. म्हणजे आता तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बोलता, तर अशा काही करिअर पाथ निवडा, असा काही गोष्ट निवडा जिकडे तुमचं कॉन्फिडन्सने बोलणं किंवा तुमचं मुळातच बोलणं किंवा लिहिणं किंवा जे पण काही तुमचा प्लस पॉइंट आहे त्याला जास्त प्रदर्शनात आणता येईल तुम्हाला, आणि त्याच्यामुळे यू विल बी कॅरी फॉरवर्ड इन युअर लाईफ अँड यू विल बी हॅपी अबाउट इट. तर instead of focusing on your weaknesses, why don't we focus on the strength that we have. तुमच्याकडे जे स्ट्रॉंग पॉइंट आहे त्याच्यावर जास्त वर्क करा आणि त्याला अजून स्ट्रॉंग बनवा. That's it. Second point is social interactions. Now I know की आधीच आपल्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स नाहीये, आधीच कॉन्फिडन्स नाही, आणि सोशल इंटरॅक्शन म्हणजे मी तुम्हाला 1000 लोकांच्या सभेत जाऊन भाषण द्या असं अजिबात सांगत नाहीये. तुमच्या शाळेचे मित्र असतील, कॉलेजचे मित्रमैत्रिणी असतील, कलिग्स असतील, फॉर दॅट मॅटर 4-5 जणांचा ग्रुप तर असेलच. तिकडे जाऊन त्यांच्यासोबत हँग आउट करायला स्टार्ट करायला, मे बी वीकेंड, ऑफिस नंतर चहा, किंवा ऑफिस मध्ये जर असं, आणि आय एम नॉट सेइंग गो टू सुट्टा पॉइंट, अजिबात नाही, सगळ्या यांना क्लिअर. मूव्हिंग ऑन, ऑफिसच्या कलिग सोबत हँग आउट करा, चहा प्यायला जा, ऑफिस नंतर थोडंसं हँग आउट करा. ऍज आय सेड, ह्या सगळ्या गोष्टी करा, छोट्या छोट्या मॉब मध्ये मिक्स व्हायला सुरुवात करा. ठीक आहे, त्याच्यामुळे कसं होईल की तुम्ही तुमचं मत मांडू शकाल. तुम्ही 4 लोकांमध्ये कॉन्फिडंट असाल तर अजून 2 माणसं आल्यावर तुम्हाला फरक पडणार नाही, आणि दॅट विल हेल्प यू इम्प्रूव्हिंग
तुमचा स्वतःवरचा विश्वास की हा आपण बोलू शकतो. नाही काही 1000 लोकांच्या सभेत तर आपण 10 जणांसमोर आपलं मत ठामपणे मांडू शकतो. आता पुणेकरांना हा प्रॉब्लेम येत नाही जनरली, पण स्टील म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट करण्याविषयी आपण बोलत होतो. मूव्हिंग ऑन, थर्ड पॉइंट इज सेल्फ अफर्मेशन. In the night or in the morning, however it works for you. Basically what it is की आता हे मला आठवतं, लहानपणी एका शिबिरात केले, ते उन्हाळी शिबिर होतं आणि आम्हाला असं सांगितलं की रोज सकाळी उठून आरशात बघायचं आणि म्हणायचं की मी सुंदर, जे पण काय तुम्हाला म्हणायचं, मी सुंदर आहे, मी हुशार आहे, मला सगळ्या लोक माझ्यावर प्रेम करतात, मी सगळ्यांवर प्रेम करते, मी छान आहे, जे पण काय तुम्हाला म्हणायचं असेल, मी बारीक आहे आणि तुम्हाला जे पण काही हवं असेल, सेल्फ अफर्मेशन, सेल्फ व्हॅलिडेशन, त्या सगळ्या गोष्टी आरशात उभं राहून म्हणायच्या. तर आम्ही घरी आल्यावर मी आईला सांगत होते की अगं आज काय शिकायला माहितीये, कभी खुशी कभी गम. म्हणे काय? म्हटलं हा तुम्ही कोई हक नाही करता, तुम्ही सुंदर लगो, रिमेंबर. हे तर बॉलिवूडनेच सांगितलंय. ह्याच्यात उन्हाळी शिबिरात जाण्याचा आणि मी परत ते रिपीट करण्यात काहीच पॉइंट नाहीये. पण गाईज ऑन व्हेरी सिरियस नोट, सेल्फ अफर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला आरशात बोलायचं नसेल किंवा काही वहीत लिहायचं नसेल, मी ग्रॅटिट्यूड जर्नल विषयी बोलले, तर अफर्मेशन जर्नल पण तुम्ही करू शकता. दिस इज व्हेरी नाईस थिंग टू डू अँड टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. पण जर ह्यातलं काहीच जमत नसेल, काही रिसोर्सेस नाहीयेत किंवा तुम्ही विसरून जाता किंवा जे पण काही असेल, जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा फक्त जोरात ही गोष्ट म्हणायची की मी खूप सुंदर आहे, मी खूप कम्फर्टेबल आहे, माझ्याशी लोक खूप छान बोलतात, मी लोकांशी खूप छान बोलते, किंवा जे पण काही अफर्मेशन तुम्हाला स्वतःला द्यायचं असेल ते फक्त जोरात बोला. मेक इट आउट लाऊड, सिंग इट आउट लाऊड. तर ते तुम्हाला तुमचा विश्वास बसेल आणि यू विल बी कॉन्फिडंट इनफ. फोर्थ पॉइंट इज अप्रिशिएट युअर सेल्फ ऑन स्मॉल विक्टरीज अँड नो मॅटर व्हॉट इट इज. म्हणजे काही पण छोटी अचीवमेंट केली ना की स्वतःला सांगा की गुड जॉब हर्षदा, नाईस, वेल डन, हेच अपेक्षित होतं तुझ्याकडनं, व्हेरी गुड, छान केलंस. आणि हे दुसऱ्या कोणी करेपर्यंत वाट बघायची अजिबात गरज नाही. हे स्वतःच करून घ्या. सेल्फ व्हॅलिडेशन, सेल्फ अफर्मेशन, सेल्फ लव्ह इज ऑल यू नीड टू बूस्ट युअर सेल्फ कॉन्फिडन्स, इज व्हेरी बेसिक. आणि व्हॅलिडेशन म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट असू दे अप्रिसिएशन साठी, की आज जर उठले मी आणि इफ आय मेड माय बेड आउट, लगेच उठल्या तर आय बी लाईक ये हर्षदा, दिस इज गुड स्टार्ट, ग्रेट स्टार्ट टू द मॉर्निंग. किंवा जर ऑफिसला जायच्या पहिले मी स्वतःसाठी कॉफी बनवते, जी की मी खूप रेअरली बनवते, आणि मी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर कॉफी पिते ना, कोण उठेल आवरेल. आणि एनीहू, दिस इज नॉट अबाउट मी, दिस इज अबाउट यू. सो सकाळी उठून जर मी कॉफी बनवली किंवा मी सकाळी उठून आयर्न करून एखादा कुर्ता घातला, तर आय बी लाईक वाव हर्षदा, आज यू आर बीइंग व्हेरी नाईस, व्हेरी प्रोडक्टिव्ह, व्हेरी गुड जॉब, great start to an amazing day, yay. This is generally what I talk to myself, which helps me, be me. But yeah, this might help you as well. Fifth point is do what you're best at. So now what you're best at म्हणण्यापेक्षा whatever thing you love to do, start your day with that. So म्हणजे जर तुम्हाला गाणं आवडतं तर सकाळची सुरुवात एक छान स्वतः गाण्याने करा, किंवा स्वतः गाऊन करा, किंवा छान गाणं लावून करा. किंवा तुम्हाला जर स्वयंपाक करणं आवडत असेल तर मे बी स्टार्ट युअर डे विथ कुकिंग युअर ओन टिफिन, और मे बी मेक युअर मॉर्निंग विथ अ गुड रीड, चांगला बुक वाचा एखादा, आणि अशी तुमच्या दिवसाची सुरुवात करा. जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही ज्या गोष्टीत बेस्ट आहात, जी गोष्ट तुम्हाला जास्त येते, जास्त छान वाटते, ती गोष्ट करा. आणि दॅट्स ऑल यू नीड फॉर बूस्टिंग युअर सेल्फ कॉन्फिडन्स. जसं म्हणतात दिवसाची सुरुवात छान झाली की दिवस छान जातो, दिस ऑल बॉइल्स डाऊन टू हिअर. तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग आहात हे सांगा, तुम्ही स्वतःला छान कॅरी करा, तुम्ही स्वतःचा मूड स्वतः जपा. जर आज आईस्क्रीम खायचंय तर दुसरा कोणी तुम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन घ्यायची वाट बघू नका, स्वतः जा, आईस्क्रीम खा, मजा करा, स्टेटस टाका, मला टॅग करा, ये
you don't follow me, you should follow me on Instagram. It's @flawmazing. This is all you need to do for self boosting your confidence. स्वतःवर विश्वास ठेवा. Trust yourself. Love yourself enough. And that's all you. Hi guys, if you like the video, make sure you hit the like, share it with your friends and subscribe to the channel. घंटा पण दाबा, घंटा दाबायला विसरू नका कारण की next time when I'll upload the video, you will just get notification that Flawmazing is on. And be Flawmazing in your life. What's good guys? I'll see you very soon and I'm very excited coming up with amazing content on the channel, also on Instagram. If you don't follow me, please do it @flawmazing. आणि जर तुमच्या काही रिक्वेस्ट असतील की काही पण of any video that you want me to make or act or enact or react or anything, let me know in the comment section below or DM me on Instagram and I shall do it for you. Until we meet,